पत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। खासदार ओमराजे निंबाळकर केंद्रीय कृषी मंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर कृषी मंत्र्यांनी विधान बदलल्याचा ओमराजे यांनी आरोप केलेला आहे। कृषी मंत्र्यांनी माझ्या प्रश्नावर खोटं उत्तर का दिलं असा सवाल ओमराजे यांनी विचारलाय। तर 1 ते 2 दिवसात केंद्रीय कृषी मंत्र्यांना प्रस्ताव देणार असल्याचं ओमराजे यांनी म्हटलेलं आहे। डबल इंजिनचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे असं देखील ओमराजे यांचं म्हणणं आहे। मी खासदार म्हणून लोकसभा अध्यक्षाकडे याच्या संदर्भात दाद मागणार, न्याय मागणार आहे। आणि आज मी तोच प्रश्न उपस्थित केला की आमच्या अधिकाराचं संरक्षण अध्यक्षांनी करावं, कारण आम्ही लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करतो। आणि मंत्री जर खोटं उत्तर देत असतील, मंत्री जर रेकॉर्डवर खोटं सांगत असतील तर ते दुर्दैवी आहे। आणि मी एवढंच विचारलं की खरंच राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्राला प्राप्त झालाय का, त्याचा सुद्धा खुलासा त्या ठिकाणी लोकसभेच्या कामकाजात सन्माननीय मंत्री महोदयांनी करावं, ही माझी नम्र विनंती त्या ठिकाणी केंद्र सरकारला आहे। हक्कभंग आणणार आहात तुम्ही? निश्चित 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 मी कारण तुम्ही लोकसभेमध्ये मंत्र्यांनी मला लिखित उत्तर दिलंय, त्या उत्तरात मी तुम्हाला वाचून दाखवलंय। मग 2 तारखेपर्यंत जर मंत्र्याकडे तो प्रस्ताव आला असता तर मग असं खोटं का बोलले असते? माझ्या माहितीप्रमाणे मी आज जेवढे प्रश्न उत्तर झाली लोकसभेत, आता माझं हे 6वं वर्ष आहे, आजपर्यंत कुठल्या मंत्र्यानं अशा पद्धतीनं रेकॉर्डवर खोटं उत्तर दिलेलं तर मला आजपर्यंत मी बघितलेलं नाही। पण केवळ राज्यातलं सरकार आपलं आहे आणि मग त्यांच्या सांगण्यावरून काही उत्तर बदललं की प्रेसला दिलं गेलं का? मला वाटतं ह्याची पण त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। कायम सांगतात ते आमचं डबल इंजिनचं सरकार आहे, डबल इंजिनचं सरकार आहे। मग त्या डबल इंजिनच्या सरकारचा उपयोग काय महाराष्ट्राला? जर तुमचा प्रस्तावच केंद्र सरकारकडे येत नसेल, आणि मी स्वतः सुद्धा हक्कभंग समितीवर आमदार असताना पण मी 5 वर्ष हक्कभंग समितीवर राज्याच्या काम केलेलं आहे। मी आमदार असताना आणि खासदार असताना सुद्धा मी लोकसभेच्या प्रिव्हिलेज कमिटीवर म्हणजेच हक्कभंग समितीवर काम केलंय। त्यामुळे माझे अधिकार किंवा कुठल्या विषयाचा हक्कभंग होतो याचं मला निश्चितपणे ज्ञान आहे। त्या अनुषंगाने मी उद्या किंवा परवा हा हक्कभंग प्रस्ताव तयार करून सन्माननीय अध्यक्षाकडे दाखल करणार आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर फेडरेशनवर प्रवीण दरेकर यांनी आपलं वर्चस्व राखलेलं आहे। सर्व 21 जागांवर बिनविरोध निवड झाल्यानं दरेकरांचं पॅनल विजयी झालंय। खासदार संजय दिना पाटील यांनी सरकारच्या वैद्यकीय सुविधांची पोलखोल केली आहे। नागरिकांच्या समस्यांबाबत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत वैद्यकीय समस्यांबाबत लोकसभेत बोलायला दिलं जात नाही असा दावा खासदार संजय दिना पाटील यांनी केलाय। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं। यावेळी शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न विचारल्यानं बाबासाहेब पाटलांनी काढता पाय घेतला। मनसेकडून मतदार याद्यांबाबत 4.25 लाख हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत। मतदार याद्यांवर हरकती सूचना नोंदवण्याची आज शेवटची तारीख, खरं तर कालच ती शेवटची तारीख होती। दरम्यान मुंबई शहर परिसरातून तब्बल 1.25 लाख हरकती सूचना आल्या। मुंब्र्यातील माजी नगरसेवक सुधीर भगत यांचं नाव नगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम झालेल्या यादीतून वगळण्यात आलंय आणि त्यामुळे भगत यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये तब्बल 80,000 दुबार मतदार आढळून आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीनं केलाय। त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। आज मुख्याध्यापक महामंडळाकडून आंदोलन पुकारलं जाणार आहे, मात्र राज्यभरातील शाळा सुरू राहणार आहेत। शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापला जाणार असून शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले। जैन मुनी निलेशचंद्र कबुतरांचा लढा अधिक प्रभावी करणार आहेत। निलेश मुनी यांच्याकडून व्याख्यानाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। कबुतरखाने वाचवावेत यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आलं असून 7 डिसेंबरला जैन समुदायाचा मोर्चा देखील निघणार आहे। केंद्र सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजभवनचं नावही बदलण्यात आलंय। राज्याचं राजभवन आता लोकभवन या नवीन नावानं ओळखलं जाणार आहे। ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचं काम जलद गतीनं पूर्ण करा अशी मागणी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली। रेल्वे मंत्रालयानं मध्य रेल्वेला तात्काळ अधिकृत सूचना द्याव्यात असंही म्हस्के म्हणाले।
मुंबईतील डॉक्टर गौरी गाजी आत्महत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे. पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली असून गौरीच्या आईवडिलांनी अंजली दमानिया यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन दिलेली आहे. एप्रिल 2026 आधी मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी माहिती लोकसभेत नितीन गडकरी यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग जवारमध्ये 111 कोटी 63 लाख इतकी ठेकेदारांची रक्कम काढल्याप्रकरणी अटकेत असलेल्या 2 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुख्य आरोपी निलेश रमेश पडवळे आणि यज्ञेश अंभिरे या दोघांना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोशल मीडियावर रील्स करून फॉलोअर्सची मनं जिंकणारी रील स्टार कोमल काळे प्रत्यक्षात बसमधील महिलांचे दागिने आणि पर्स चोरणारी बबली असल्याचं समोर आलं. या प्रकरणी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कोमल आणि तिचा प्रियकर सुजित चौधरी या दोघांना अटक केली आहे. सक्षम ताटे हत्या प्रकरणातील 4 आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा 2 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे. या प्रकरणी एकूण 8 पैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तपोवनमधील झाडं तोडण्याचं पाप शासन प्रशासन करत आहे. धर्माच्या साधू संतांच्या नावाखाली जमिनीचा व्यापार व्यवसाय करू नका अशी प्रतिक्रिया देत करुणा मुंडे यांनी तपोवनमधील वृक्षतोडीचा निषेध केला. आता एक सविस्तर बातमी. बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे तर दुसरीकडे मनसेला विरोध करणाऱ्या काँग्रेसनं मात्र स्वबळाचा नारा दिला. पण काँग्रेस स्वबळावर लढल्यास त्याचा महायुतीला फायदा तर ठाकरेंना फटका बसू शकतो असं मत ठाकरेंच्या शिवसेनेचं असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढावी यासाठी उद्धव ठाकरेंकडून देखील प्रयत्न केले जात असल्याचं बोललं जातंय. या संदर्भात आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची खरं तर कालच भेट घेतली आणि यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना दिल्लीमध्ये येऊन काँग्रेस पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चा करण्याचं आमंत्रण दिल्याचं बोललं जातंय. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 14 डिसेंबरला उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये जाणार असून मल्लिकार्जुन खरगेंसोबत आघाडीबाबत चर्चा करणार आहेत. दिग्विजय सिंगजी भारतातले एक नेते आहेत. अनेक दिवस मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे राहिलेले आहेत आणि सर्वांशी त्यांचे देशभरातल्या लोकांशी सलोख्याचे संबंध आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ही भेट घेतली आहे. आता एक मोठी बातमी. जैन मुनी निलेश चंद्र हे कबुतरांचा लढा अधिक प्रभावी करणार आहेत. आज निलेश मुनी यांच्याकडून व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कबुतरखाने वाचवावेत यासाठी हे व्याख्यान असणार आहे. 7 डिसेंबरला जैन समुदायाच्या मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून कामगारांना वाटप करण्यात येणारी स्वयंपाकाची भांडी निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करत सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलं. कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर रिपब्लिक सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. 3 महिने उलटून देखील सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात आलेल्या पुरस्कारांची रक्कम अद्याप खेळाडूंना मिळालेली नाही. जिल्हा परिषदेच्या वतीनं दरवर्षी वसंतराव दादा पाटील क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. सप्टेंबर महिन्यात पुरस्कार देऊनही अद्याप खेळाडूंना पुरस्काराची रक्कम मिळाली नाही. नालासोपाऱ्यातील चंदन नाक्यावरील मुख्य रस्त्याच्या गटारावरील झाकण तुटल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष होत असल्यानं वाहन चालकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. खड्डा ओळखण्यासाठी अनोखी शक्कल लढवत मडक्याचा वापर करून यावर उपाय शोधला. भिवंडीत दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कार्यालय आणि दिव्यांग नोंदणी पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या पोर्टलचं उद्घाटन केलं. नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील ओव्हरब्रिज खाली नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहन चालक त्रस्त झालेत. वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका अडकली होती. वाहतूक कोंडीमध्ये अडकून अनेक रुग्णांचे आतापर्यंत जीव गेलेत. अजून किती बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग येणार असा सवाल येथील नागरिक विचारतात. नांदेड शहरात आंतरजातीय प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या झाल्याचं प्रकरण संसदेत गाजणार आहे. भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आचल ताटेच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला. दरम्यान संसदेत हा प्रश्न उपस्थित करणार असं आझाद म्हटलं.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात आडगाव राजा गावात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीनं गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आणि गावकरी चांगलेच घाबरले असल्यानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये. पांढरकवडा वणी मार्गावरील जळका फाट्याजवळ खासगी बसला वणीकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसचा अर्धा भाग पूर्णपणे कापला गेला. या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मुंबईलगत असणाऱ्या डायघर परिसरात एका इसमानं महिलेचा पाठलाग करत छेड काढल्यानं त्या महिलेनं या इसमाला भर रस्त्यातच चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून डायघर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मुंबई पुणे महामार्गावरील कामशेत परिसरात रिक्षा चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून धोकादायक प्रवास करतायत. याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्यानं महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ सुरू आहे आणि यावर उपाययोजना करावी अशी मागणी काही प्रवाशांनी केली आहे. एका महिन्याच्या कालावधीत सोनं आणि चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 7,800ची तर चांदीच्या दरात प्रति किलो मागे 30,000 रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. भारतीय रेल्वेतील रिक्त पदं भरण्याचं काम वेगानं सुरू आहे. सध्या रेल्वेमध्ये 1,20,579 पदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यांमध्ये सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नागपूरसह महाराष्ट्रातील 13 प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले. 5 ते 7 डिसेंबरपर्यंत ही व्यवस्था असणार आहे. संच मान्यतेचे निकष, कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट याचा राज्यातील मुलींच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचं दिसतंय. शुल्क माफीपासून प्रवास भत्त्यापर्यंत अनेक योजना राबवून देखील यंदा राज्यातील 15,357 किशोरवयीन मुली शिक्षण प्रवाहाबाहेर असल्याचं केंद्र शासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीवरून उघड झालंय. राज्यातील बालविवाहांची कुप्रथा आणि घराजवळ शाळा नसल्यानं मुलींचं शिक्षण थांबतंय. विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनेसाठी पात्र असूनही सुमारे 6.56 लाख शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाहीये. आता पात्र लाभार्थ्यांची यादी जानेवारी अखेरपर्यंत तयार करा असे आदेश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महाआयटीला दिले. जळगाव महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींच्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट पियुष पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2026 मध्ये विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठानं जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 1 एप्रिलपासून परीक्षा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना 4 महिन्यांपूर्वीच डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा केंद्र आणि आसन क्रमांकाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकांसाठी सरकार तयार असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. रावल यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा यात्रेतील चेतक फेस्टिव्हलचं उद्घाटन करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गारठा वाढलाय. थंडीची लाट ओसरली असली तरी किमान तापमानातील घट कायम असल्यानं गारठा कायम आहे. दरम्यान पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आता एक मोठी बातमी. अहिल्यानगरमध्ये पहाटेच्या सुमारास सोलापूर बायपासवर एका स्लीपर कोच बसला आग लागल्याची घटना घडली आहे. स्लीपर कोच बसमध्ये 30 ते 32 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान आग लागल्याचं लक्षात येताच आरटीओ अधिकारी हर्षल जगताप आणि सुनील पाटील यांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केलं. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीनं प्रयत्न करत प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं. प्रवाशांचे संपूर्ण वस्तू जळून खाक झालेल्या आहेत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजनं मुस्लिम विद्यार्थिनींसाठी ड्रेस कोडवरून नवे निर्देश दिलेले आहेत. क्लासरूममध्ये बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. धक्कादायक म्हणजे ड्रेस कोड मान्य नसेल तर ॲडमिशन रद्द करा असा इशारा कॉलेज प्रशासनानं दिलाय. विवेक कॉलेजच्या या निर्णयामुळे मुस्लिम विद्यार्थिनींमधून नाराजी व्यक्त केली जाते. या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
कॉलेज अपना कोड ऑफ कंडक्ट बना सकता है, बट हमारा सवाल अभी तक भी यही है, जब कॉलेज को कोड ऑफ कंडक्ट बनाना था कॉलेज ने, तो बच्चियों को पहले इस चीज की इन्फॉर्मेशन दे देनी चाहिए थी। बच्चियों को इस चीज की इन्फॉर्मेशन नहीं थी। अगर बच्चियां एग्री होती अपना बुर्का उतारने के लिए तो बच्चियां एडमिशन लेती, बट बच्चियां एग्री नहीं है तो वो लोग ऑब्जेक्शन उठा रहे। उनके एडमिशन लेने के बाद ये चीज बताई जा रही है। और रही बात और बच्चियों की, कुछ बच्चियां बुरखे में कंफर्टेबल होती है, कुछ बच्चियां जीन्स में कंफर्टेबल होती है, कुछ बच्चियां कुर्ती में कंफर्टेबल होती है। हर एक बच्ची का अपना अपना एक कंफर्ट जोन होता है, वो किस चीज में कंफर्ट फील कर रही है। हमें बस बुर्का पहनने की परमिशन चाहिए, क्योंकि हम 11th में भी पहनते थे। अभी 12th में उन्होंने अचानक से बताया कि बुर्का बैन है। उन्होंने हमें 11th में भी नहीं बताया था, 12th में आगे बताया कि बुर्का बैन कर रहे हैं। हमें बस बुर्का पहनने की परमिशन चाहिए, क्योंकि हम 11th में भी पहनते थे। अभी 12th में उन्होंने अचानक से बताया कि बुर्का बैन है। उन्होंने हमें 11th में भी नहीं बताया था, 12th में आगे बताया कि बुर्का बैन कर रहे हैं। कॉलेज पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तब्बल 1 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई करत गुटखा आणि सुगंधी तंबाखू तसंच इतर तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील श्री क्षेत्र येवलवाडीतल्या जालिंदरनाथ देवस्थानातील दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्या। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। दानपेट्या चोरीला गेल्यानं भाविकांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे।